आज जगाच्या पातळीवर इराण, इराक, सौदी अरेबिया इत्यादी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात युद्धे सुरू आहेत. बहुतांश वेळा आपल्याला वाटतं इराण, इराक, सौदी अरेबिया, लेबनॉन हे यासारख्या अनेक देश हे मुस्लिम बहुल्य देश असूनही यांच्यामध्ये इतका वाद का आहे ते आपल्याला जाणून घेऊयात. नमस्कार, विश्वमतमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जगाच्या इतिहासात अनेकदा घर्षणाच्या दृष्टिकोनातून वर्णन केला जातो. यहुदी धर्म, ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम या तीन महान एकेश्वरवादी शक्तीमधील एक अथक टक्कर. तरीही धर्माच्या अभ्यासकांसाठी हे एक संघर्ष आणि एक खोल दुःखद विडंबना घेऊन येतात. एकाच प्राचीन मातीत रुजलेले आहेत, तरीही एका ॲक्टोलॉजिकल फिनिश रेषेकडे धावत आहेत, जिथे त्यांच्या अपेक्षा पूर्णपणे विरुद्ध आहेत. अब्राहमची रक्तरेषा, एक शाब्दिक नातेसंबंध. या धर्मामधील मूलभूत दुवा केवळ तात्विक करार नाही तर वंशावळी आहेत. पवित्र कथेनुसार तीन धर्माचा वंश प्रेषित अब्राहमच्या 2 मुलांद्वारे वेगळा होतो. मोठा मुलगा हजरत इस्माईल पासून अरब जमाती उदयास आल्या, ज्या वंशाच्या शेवटी प्रेषित मुहम्मद आणि इस्लामच्या स्थापनेत झाला. दुसरी शाखा म्हणजे हजरत इसाहक यांच्यानंतर येते. त्यांच्यापासून हजरत याकूब आले, त्यांना इस्रायल म्हणून ओळखले जाते. त्यांच्या वंशजांनी यहुदी लोकांच्या 12 जमाती बनवल्या. महत्त्वाचे म्हणजे मूळ संदर्भात त्यांच्या जन्माबाबत स्पष्टपणे त्रुटी असली तरी दाविदांच्या परंपरेत हे स्पष्ट आहे की येशू म्हणजेच हजरत ईसा देखील इसाहकच्या याच वंशातून आलेले आहेत. शब्दशः वंशावळीच्या अर्थाने या तीन धर्माचे अनुयायी चुलत भाऊ आहेत. एका सामान्य कुलपिता आणि भविष्यवाणीच्या सामायिक वारशाने बांधलेले आहेत. दैवी प्रकटीकरणाची साखळी आणि बदलाचे तर्क. या सामायिक वारसाच्या मध्यभागी आसमानी किताबेनं किंवा स्वर्गीय पुस्तकांची संकल्पना आहे. स्त्रोत 4 प्राथमिक प्रकटीकरणाच्या कालक्रमानुसार साखळी ओळखता आपल्याला येतो. त्या 4 पुस्तकांची नावे: तोराहत, हजरत मूसा यांनी प्रकट केले गेले, ज्यांना ज्यू लोक त्यांचा प्राथमिक धर्मग्रंथ तनाक म्हणून ओळखतात. दुसरा म्हणजे जुबूर आणि तिसरा इंजिल, हजरत ईसा म्हणजे येशू यांनी प्रकट झालेले शुभवर्तमान बायबल. चौथा आहे कुराण, जे प्रेषित मुहम्मद यांनी दिलेला अंतिम प्रकटीकरण. येथे एक महत्त्वपूर्ण धार्मिक वळण येते. इस्लाम तौरात आणि इंजिलच्या दैवी उत्पत्तीला मान्यता देतो, परंतु ते असे मानते की या धर्मग्रंथामध्ये शतकानुशतके बदल झाले आहेत, कारण देवाने पाठवलेले पुस्तक हे परिपूर्ण आणि अपरिवर्तनीय असले पाहिजे. बदलाचे अस्तित्व हे सिद्ध करते की सध्याच्या आवृत्त्या आता देवाचे पूर्ण किंवा मुकद्दस शब्द नाहीत. यामुळे एक धार्मिक विभाजन निर्माण होते, जिथे कुराण अंतिम परिवर्तित बिंदू म्हणून धरले जाते, तर मागील पुस्तके हे विकृत भूतकाळाचे अवशेष म्हणून पाहिली जातात. त्यानंतर आहे सार्वत्रिक बदल, ख्रिश्चन धर्माचा जमातीच्या पलीकडे जाणे. जरी यहुदी धर्म आणि इस्लाम ऐतिहासिकदृष्ट्या विशिष्ट वंशाशी जोडलेले आहेत, अनुक्रमे इस्रायल आणि अरब जमातीचे वंशज, ख्रिश्चन धर्म या कौटुंबिक इतिहासातील एक अद्वितीय सार्वत्रिकरण क्षण दर्शवतो. जरी येशूंचा जन्म इसाहकच्या वंशात झाला असला तरी त्यांनी स्थापित केलेला विश्वास नसल वंश किंवा कौम बंधनातून दूर गेला. एक विश्वास म्हणून ख्रिश्चन धर्माची व्याख्या त्यांच्या समावेशक स्वरूपाने केली जाते, जो वांशिक सीमा ओलांडून संपूर्ण मानवतेला समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतो. तथापि या समावेशकतेसह एक विशिष्ट धार्मिक दाव्याचा समावेश आहे, जो खोलवर भिन्नतेचा मुद्दा आहे. ख्रिश्चन हजरत ईसा म्हणजेच येशू यांना देवाचा पुत्र म्हणून ओळखतात. जरी त्यांचा वंश इसाहकचा असला तरी त्यांचा संदेश प्रत्येक वंश आणि राष्ट्रासाठी आहे. येशूसाठी दैवी ओळखीचा दावा करून ख्रिश्चन धर्म स्वतःला त्यांच्या चुलत भावाचे काटेकोरपणे एकात्मक चौकटीपासून वेगळं करतो, तरी तो त्याच बैत उल मुकद्दस म्हणजे जेरुसलमला त्याचे आध्यात्मिक हृदय म्हणून चिटकून राहतो. या तिन्हींचे धोरणात्मक वाट. जेरुसलम हा महत्त्वाचा एक केंद्रबिंदू आहे. तिन्ही धर्म सध्या बैत उल मुकद्दस म्हणजे जेरुसलमच्या क्षितिजावर एक परिवर्तनकारी व्यक्तिमत्वाच्या आगमनाची तीव्र उत्सुकता पाहत आहेत. ही केवळ एक आध्यात्मिक वाट नाही तर भूराजकीय वाट पाहत आहेत. आधुनिक मध्यपूर्वेतील तणाव या सामायिक लक्ष केंद्रित करण्यामुळे निर्माण झाला आहे. तिन्ही धर्माचा असा विश्वास आहे की मानवी इतिहासाचा कळस या एकमेव गर्दीच्या प्रदेशात उलगडेल.
संदर्भित माहितीमध्ये थोडाफार बदल असू शकतो, कारण स्रोतांचे माध्यम हे अनेक प्रकारचे आहेत. धन्यवाद. माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. विश्वमत न्यूज सोलापूर.